गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत करतो। कारण आपण सगळेजण एकमेकाला अनेक वर्ष ओळखतो। कारण सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस तुमचा साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो त्यावेळेस इकडे बरेच लोक कारखान्यावर जात असताना माझ्या वस्तीवरूनच जायचे आणि त्यावेळेस काळ आणि नंतर तुम्ही सातत्याने मला 7 वेळेला या तालुक्याचा आमदार केल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक टर्मला अधिकचा काम आणि अधिकचा विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। जुन्या मंडळींना आठवत असेल की सुरुवातीचा झारगडवाडीचा परिसर कसा होता। आता बीकेबीएत आपण मोठा रस्ता केला, डांबरी रस्ता केला, चांगला रस्ता केला, त्याच्यातनं वाहतूक आता मोठ्या प्रमाणात सुरू होती। पण लोकांना सुरक्षित होण्याच्या करता तिथं अपघात न होण्याच्या करता नाईलाजास्तव या रस्त्याला स्पीड ब्रेकर फार टाकावे लागले। त्याला नाईलाज होता कारण या रस्त्याला इतकी महत्वाची बारामती तालुक्यातली गाव आहेत, दुनवडी, डोरलेवाडी, झारगडवाडी, सोनगाव आणि पुढेही तुम्ही गेला की तिकडही महत्वाची गावं इंदापूर तालुक्यातली आहेत पार बावड्यापर्यंत। अशा पद्धतीचं असल्यामुळे मी पण या रस्त्याने ज्यावेळेस जातो त्यावेळेस एक त्रयस्थ म्हणून कुठलाही प्रवासी म्हणतो अरे काय रस्ता इतका चांगला आणि स्पीड ब्रेकर इतके, पण ते कशा करता केले कारण ती सगळी गावं दोन्ही बाजूला असल्यामुळं लोकांची वर्दळ जास्त असते आणि तिथं कुठेही चुकीचं काही घडू नये म्हणून हे नाईलाजास्तव करायला लागलेलं आहे। बाकीच्याही बाबतीतली कामं चालली। आता तुमच्या इथं एक चांगल्या प्रकारचा जनावरांचा मार्केट बाजार हा आपण त्या बाबतीमध्ये करतो। परवा निधी देखील त्या गोष्टीला दिलेला आहे माझ्या माहिती। तर भूमिपूजन करायच्या आधी निधी आला का नंतर आला? नंतर, परंतु निधी दिला। तुम्ही जर अरविंदला विचारलं तर यावेळेस मी मोठ्या प्रमाणावर आपल्या बारामती मार्केट कमिटीला आपला बाजार करण्याच्या करता, सुक्याचा बाजार चांगला करण्याच्या करता सब मार्केट यार्ड अशा पद्धतीचा निधी आणि काही इमारती वगैरे राहिलेलं आपलं मार्केट कमिटीचं ऑफिसचा अर्धवट काम त्या सगळ्याच्या करता निधी दिल्या। रोडची पण कामं मोठ्या प्रमाणात चालली। मित्रांनो, शेवटी तुम्ही जो व्यवसाय करता त्या व्यवसायाला वेगवेगळ्या प्रकारे मदत झाली पाहिजे याबद्दल दुमत असण्याचा अजिबात कारण नाही। पण म्हणूनच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली। आज ती योजना फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर झाली। नेमकं तेच विरोधकांना दुख नाही। विरोधक आता टीका करतायत, सांगतायत की योजना बंद होणार। त्या योजनेला स्टे नाही, ही योजना बंद होणार नाही। मी आज झारगडवाडीकरांना सांगतो, तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर माय माऊलींना सांगा, माझ्या कार्यकर्ते प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना त्यांनी घरोघरी सांगा ही योजना बंद करणार नाही। फार विचारांती ही योजना 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावरच्या वीज माफीची योजना ही पण मी फार विचारपूर्वक काढली। 44 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला। जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 14,900 कोटी रुपये मी तुमचे त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि दरवर्षी तेवढे पैसे भरावे लागतील। पण आपल्या राज्याची परिस्थिती चांगली आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही ते सोलरवर करतो, त्याच्यावर राज्याचं कुठेही नुकसान होणार नाही ही खबरदारी आपण घेतलेली आहे। शेवटी हा पैसा माझ्या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर त्याच्यात बाजारपेठालाही एक उठाव येतो आणि अर्थचक्र पण त्या निमित्तानं फिरतं। ही गोष्ट माझ्या झारगडवाडीकरांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। इतर जे काही कामं अजून राहिलेले असतील तेही प्रश्न आपण सोडवण्याचं काम करतोय। झारगडवाडीला यंदा 2019 ते 2024 पर्यंत किती निधी आला? एकूण 5 वर्ष 13-14 कोटी रुपये निधी आला। मी खोटं नाही सांगत, बारामती तालुक्यामध्ये 117 गाव आहेत। बहुतेक 117 गावांना प्रत्येक गावांना काही करोड रुपये निधी दिला। आपली आता माळेगावची नगरपंचायत केली। नगरपंचायत केल्यानंतर तिथले नियम बदलतात, तिथले टाउन प्लॅनिंगच्या नियम तिथं लागतात, मग अंडरग्राऊंड ड्रेनेज बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। इथं पण आपण करोड रुपये दिले। मी कालच मग माळेगावमध्ये एक लोकांना भेटलो तर तेही मला सांगत होते आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं करायची। ऊसाचा NSP आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। कांदा निर्यात बंदी उठवली ती कायमची उठवली जाईल याबद्दलची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची। शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे कसे अधिकचे मिळतील त्याबद्दल आपल्याला केंद्राची मदत लागते, राज्याची मदत लागते। त्याच्यामुळे दोन्ही सरकार एका विचाराची आली तर त्याचा फायदा हा जास्त माझ्या बळीराजाला होऊ शकतो।
हे आपण बघितलं. दुधाचा धंदा आपल्याकडे आहे. दुधाला आता 1 तारखेपासून ऑक्टोबरला 7 रुपये लिटरला वाढून दिलेले आहेत. मागं 5 रुपये लिटर होतं. अशा पद्धतीनं जिथं जिथं देण्याची गरज आहे ते देण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आत्ताच डोर्लेवाडीच्या आणि झारगडवाडीच्या मुलामुलींच्या करता हे मधली रयत शिक्षण संस्थेची शाळा, परंतु जागा गावकऱ्यांची, ग्रामस्थांची, आणि ते छत्रपती शिक्षण संस्था आणि रयत असा जो काही हे आहे. मध्ये पवारसाहेब आलेले होते, साहेबांनी काही मिटिंग घेतली, त्याच्यातनं मार्ग काढला. मी आता डोर्लेवाडीकरांना पण सांगतो, तुम्हालाही सांगतो, ती चांगली ग्राउंड प्लस 2 अशा प्रकारची इमारत आपल्याला करायची. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या निधी स्थानिक लोकांनी दिलाय, साहेबांनी पण दिलाय. मी तुम्हाला सांगतो की जो कमी पडेल तो सगळा निधी मी देण्याचं काम करीत. आपण काही करू नका. आपली मुलं मुली चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. आता येता गाडीत बसताना मला डोर्लेवाडीच्या एका सहकार्याने सांगितलं की दादा, त्याच्यामध्ये जर 11वी 12वी तुम्ही सुरू करू शकला तर आणखी तिथं फायदा होईल. तर ती पण मी 11वी 12वीच्या बद्दल त्याचा पाठपुरावा मात्र तुम्ही करा. माझ्याबरोबर असणाऱ्यांनी त्याची नोंद त्या ठिकाणी घ्या. मी ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याबद्दल की बाबा आपण धावत्या दौऱ्यामध्ये, हा आपला धावता दौरा आहे, मध्ये आपण प्रचाराचा नारळ फोडला, रॅली काढून आपण फॉर्म भरला, शेवटची सभा आपली नेहमीच्या प्रथेप्रमाणे होईलच. परंतु मला असं वाटलं की दिवाळीच्या 2-3 दिवस सुट्टी आहेत. उद्या मी काटेवाडीलाच पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे. मला बाहेरचे पण लोक धनंजय मुंडे, तटकरे बिटकरे म्हणले दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही. काटेवाडीला पूर्वी पण आपण पाडवा तिकडेच त्या ठिकाणी करायचो. अशा पद्धतीनं साधारण माझं पुढचं वाटचाल आहे. मला कुणालाही दुखवायचं नाही. आपण काम करणारी माणसं, मी कामाचा माणूस आहे, आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं काय झालं, कसं मतदान झालं, तो तुमचा अधिकार आहे. तुम्हाला त्यावेळेस ते योग्य वाटलं म्हणून तो केलं. आता एक प्रचार, आता रमेशने मला हे दिलं, आपल्या नेवसेंचेच आहे, मोहन दत्तात्रय नेवसे. तर काय झालंय, ते म्हणतात की चालू होईल त्यांनी झुरो केलं. मागच्या वेळेचं काय, झारगडवाडीकरांनो, इथं आयोगाच्या दराने एकूण बिल होतं 41,108 रुपये. महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलेली रक्कम आहे 41,108 रुपये. आणि काय ठीक आहे ना, तर त्यामध्ये आपण जवळपास झिरो बिल दिलंय. आता ते काय म्हणतात की मागच्या बिलाचं काय, अरे मागचं बिल पण भरणार, सगळं क्लिअर केलं, 0 केलंय ना, त्याच्यावर मागचं बिल कुणी मागण्याचं कारण नाही. वायरमन आला तर दाखवा ना, मागचं बिल इतकं होतं ते सरकारने भरलंय, आता माझं बिल 0 झालेलं आहे. आणि बारामती तालुक्यात 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या कृषी ग्राहक जे आहे, विद्युत पंप चालवणारे, ते साधारण 34,841 माझे शेतकरी आहेत. त्यांचं वार्षिक बिल आपण 98 कोटी रुपये माफ केलेलं आहे. म्हणजे आज 100 कोटी रुपयाचा जवळपास फायदा माझ्या बारामतीकरांचा झालेला आहे. बाकी ज्यांचा झालाय पण तो आपलाही झाला. आणि ही पण योजना आणताना ही योजना पुढे बंद होणार नाही. दरवर्षी आम्हाला 15,000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतनं महावितरणला देता येतील. आपलं एकूण बजेट 6.5 लाख कोटी आहे. दरवर्षी 50,000 कोटीनं वाढतं, म्हणजे पुढचं 7 लाख कोटी होईल. आणि त्याच्यातून पगाराचा खर्च, पेन्शनचा खर्च, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा खर्च वजा जाता हे बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याची क्षमता आणि धमक आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. म्हणून ते लाडकी बहीण योजना आणि हे आपण अशा पद्धतीचे निर्णय घेतले. हे टीका करतात, हे काय उदरपट्टी करतात वगैरे, तसं बाबांनो नाही. हे मी आर्थिक शिस्त पाळणार आहे. तुम्ही अनेक वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ओळखता. आपलं फक्त दुखणं एवढंच आहे, आपण आपल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या. आपण छत्रपती सोडला तर माळेगाव, सोमेश्वर, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, PDCC बँक, ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या आपण उत्तम चालवल्या. छत्रपती कारखान्यामध्ये देखील आपल्यातले काही सहकारी, नारायण स्वतः इथं डायरेक्टली इथं उभा आहे. आम्ही त्याच्यामध्ये पण मधल्या काळात थोडंसं काही दुर्लक्ष झालं आणि काही चुकीच्या गोष्टी घडल्या.
त्याच्यामुळं अडचण त्याच्यातनं आलेली आहे. ती बाहेर काढण्याच्या करता मी मध्ये एनसीडीसीचे पण पैसे मिळाले, एनसीडीसीची पण रक्कम दिली. कारण आपल्या पूर्वजांनी लावलेलं ते वैभव आहे, ते वैभव टिकलं पाहिजे, पुढं त्याचा फायदा पुढच्या पिढीला पण झाला पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. मागं असंच आता इथं राजवर्धन बसलाय, एकदा असंच माझा सोमेश्वर कारखाना पण थोडासा अडचणीत आलेला होता. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, तो अडचणीत बाहेर काढला. आज तो देशात महाराष्ट्रात सगळ्यात चांगला भाव देतो, 3,571. तर त्यांचा भाव त्यांनी जर माळेगावसारखं केलं असतं तर ती लांब पुढे गेला असता. परंतु गेटकेटवाल्यांना पण तुम्ही किती दिला? 3350 दिला आणि माळेगावनी 3636 भाव दिला. पण 3200 रुपये गेटकेटवाल्यांना केले. त्याच्यावर तिथं त्यांनी 150 रुपयाची बचत केली, इकडं वाढवली. मात्र सोमेश्वरला गेटकेट लागतो, त्याच्यावर उद्याच्याला फार तफावत झाली तर गेटकेटवाले म्हणतील तुम्ही नुसतंच आम्हाला आमची पिळवणूक करतात, असं होऊन न दिल्यामुळं आपण ते केलेलं आहे. या प्रकारे काय झालं ताई, आता निवडणुकीचं दादासाहेब सोलनकरांनी दिले, सही नाही, काय नाही, काय बिन सहीचा कागद दिला, असं कसं होऊ? अरे होय ना बाबा, थांब. मी सांगितलं ना की भवाननगर, इंदापूर कारखाना, निराभीमा कारखाना, भावनगर कारखाना, भावनगरने काहीतरी 3,000 दिलं. कुठला सांडपाण्याचा मार्ग घेत नाही कुणाच्या ताई, हे काम केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मला आता आचारसंहितेमुळे काही मर्यादा आहे. मी 23 तारखेच्या नंतर याच्याबद्दलच्या सूचना आचारसंहिता संपल्यानंतर PDOला किंवा जे कोणी संबंधित अधिकारी त्यांना त्या बाबतीमध्ये देतो. PDOला सांगतो, ग्रामसेवकालाही बोलून घे, कारण आपलं गाव तसं वरच्या बाजूला आहे, नदी खालच्या बाजूला आहे, त्याच्यावर उतार तर पलीकडं आहे. कारण वास्तविक असं सांडपाणी थांबायचं कारण नाही आणि पावसाचं पाणी घरासमोर साठवून राहते. ते जे काही आहे ते मी बघतो. हे मला 23 तारखेच्या नंतर त्यांचा मोबाईल नंबर आहे, तर त्या पद्धतीनं करू. आपण अनेक छोटी मोठी कामं आजपर्यंत करत आलेलो आहे. पुढेही आपल्याला अनेक प्रकारची कामं करायची. आपल्या बारामतीमध्ये आपण मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, ज्या काही गोष्टी माझ्या बारामतीतल्या मुला मुलींना शिक्षणाच्या करता लागतात त्या सगळ्या देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बारामती ॲग्रिकल्चर कॉलेज जे आपण काढलं, आमचे मोठे बंधू राजेंद्र पवार बघतात, तिथंही जरी काही असलं तरी मी तिथंही निधी कमी करत नाही. आता 8 कोटी रुपयाचा निधी, तिथलं ग्राउंड अतिशय चांगलं, खेळण्याच्या लायक 8 कोटी रुपये ट्रॅक वगैरे करण्याच्या करता दिले. तिथल्या रस्त्यांच्या करता पण आता 11 कोटी का काहीतरी रुपये दिलेले. मी कधी कुठं भेदभाव केलेला नाहीये. आपण अजूनही आता ताईंनी पण एक काम सांगितलं आणि आमच्या दादासाहेब सोलनकरांनी पण सांगितलं बदलीचं, की बदली आत्ता करता येत नाही, आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही करू त्या पद्धतीने. बाबा मला एक कळत नाही, बारामतीची गंमत फार मोठी आहे. जास्तीत जास्त मुलं एसटीत लागली पाहिजे, जास्तीत जास्त मुलं मुली पोलीसमध्ये लागली पाहिजे, जास्तीत जास्त मुलं मुली बारामती बँकेत लागले पाहिजे. आता बारामती बँकेचे इथं 2 ब्रँच आहे, एक गावात आणि हेड ऑफिस. आता दुसऱ्या ब्रँचेस आहेत त्या महाराष्ट्रात आहे, कुठं सातारला आहे, कुठं दौंडला आहे, कुठं करमाळ्याला आहे, कुठं बार्शीला आहे, कुठं सिन्नरला आहे, कुठं धनकवडीला आहे, कुठं पिंपरी चिंचवडला आहे. आता इथली मुलं सगळी कशी इथं ठेवता येतील? तुम्ही चेअरमन आहे आणि सांगितलं बारामतीची पोरं बारामती पाहिजे, आणि पण मग तिथल्यांनी काय करावं, तिथं कोण जायचं? तसं ST मध्ये मधल्या काळामध्ये मी मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर आणि कंडक्टर लावले. आता ते किंवा PDCC बँकेत लावले. आता काही लोकांना PDCC बँकेमध्ये बाहेर काम करावंच लागेल ना. तुम्हाला नोकरी पण पाहिजे आणि ती झारखंडवाडीतच पाहिजे, असं कसं चालेल? नोकरीच्या करता काही जण, बरोबर आहे साहेब, त्याच्या संदर्भामध्ये तक्रार करणं. आज सगळ्या काय बेकारांची संख्या आहे बघता. मी ते काम एका मिनिटात करीन. एक नाव त्याला बारामतीत आणलं, बारामतीत नाही, जो माणूस तिथं जायला तयार आहे हापसामध्ये बदली द्या,
ताबडतोब 23 तारखेच्या नंतर चेअरमन साहेब काम करत अरे बाबा मी काय सांगतो तू पुढचाच बोलतो आपसामध्ये बदली कारण तिथली पण गैरसोय नाही झाली पाहिजे ना नाहीतर तिथला माणूस इथं आणल्यानंतर तिथं कुठे काम करायचं तर त्याच्या आपसामध्ये असेल तर त्या दोघांची सोय त्यांच्याही मुलाची होईल आणि इथनं जो तिथं जाणार आहे त्याची सोय तसं केलं तर मला सोपं जातं आता मी पण पुणे जिल्हा शिक्षण संस्था चालवतो जवळपास 95,000 विद्यार्थी तिथं आहेत पण तिथं बारामतीची मुलं लागताना सगळी इथं नाही लागणार काहींना निमगाव केतकीला जावं लागेल काहींना सुप्याला जावं लागेल जिथं आपल्या ब्रँचेस आहेत मला वाटतं मुरुमला जावं लागेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने ठीक आहे आपलं जास्तीत जास्त कसं आपल्या लोकांना सहकार्य करता येईल ती आपली भूमिका असते माझी विनंती आहे की मागचं झालं गेलं मिळालं त्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती तालुक्याचा अधिक फायदा होण्याच्या दृष्टिकोनातनं उद्याच्याला काही झालं तर महायुतीचं सरकार येणार सरकार आल्यानंतर आपल्याला तिथं चांगलं पद मिळणार त्याच्यावर त्या पदाचा उपयोग हा डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या मुख्यमंत्री तुम्ही ठीक आहे या पद्धतीनं महिलांनाही सांगा ती योजना बंद होणार नाही माझ्या शेतकरी बांधवांनाही सांगा वीज माफीची योजना बंद होणार नाही माझ्या तरुणींच्या करता स्टायपन आम्ही सुरू केलेला आहे त्यांनी कुठला ना कुठला कोर्स करावा जेणेकरून त्याला सरकारचं सर्टिफिकेट मिळेल आणि त्याला कुठं नोकरी लावण्याच्या करता हा मला 6 महिन्याचा या युनिटचा अनुभव आहे असं त्या ठिकाणी सांगता येईल या पद्धतीनं आपण करतोय आपण नेहमीच मला आशीर्वाद दिलेत नेहमीच मला भरभक्कम पाठिंबा दिला सुरुवातीला आपण त्या बाबतीमध्ये अरे देतो बाबा कुठं नाही देत काय ठीक आहे आपण त्याच्या संदर्भात अहो गरिबांच्या करता आपण 5 लाखाचं विम्याचं संरक्षण दिलंय आता केंद्र सरकारने 70च्या का 75च्या पुढे 10 लाख केले 70 केले मला सर मध्ये पंतप्रधानांनी वयस्कर झाल्यानंतर खर्च जास्त येतो म्हणून त्यांना विम्याचं संरक्षण मला वाटतं अधिक 5 लाख म्हणजे 10 लाख केलंय परंतु असं कुठलं गोरगरिबाचं काम असेल तर काही वेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा आमच्या ओळखी आहेत त्या ओळखीच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करू शकतो मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन किडनीला मॅच होणारी किडनी पण मिळाली पाहिजे ठीक आहे ना आणि त्याच्यात मी सगळ्यात आपल्याला त्यांना सवलत देणारच मॅक्झिमम रक्कम देईल एवढं लक्षात ठेवा तर आपण सगळेजण दिवाळीच्या दिवशी इथं उपस्थित राहिला पुन्हा एकदा दिवाळीच्या आपल्याला खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि काही करून खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं बारामती तालुक्याचा विकास करायचा आहे